गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यातल्या काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस होतोय। येणाऱ्या किती दिवस अशा पद्धतीचा पाऊस असेल आणि नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत पुणे हवामान खात्याचे हवामान तज्ञ SD सानप आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे पुणे शहर जिल्ह्यातली आणि एकूणच राज्यातली? येस, येणारे 24 तास तरी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि एक ही परिस्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र 2 दिवसांपूर्वी तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे त्याची मूवमेंट असल्यामुळे हे मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झाले होते आणि त्याचबरोबर ते विदर्भ आणि त्याचा जो आजूबाजूचा प्रदेश आहे तिथं ते विरलं गेलेलं आहे। परंतु हवेतील किंवा वातावरणातील जी चक्रीय स्थिती आहे ती अजून पण आहे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किंवा गेल्या 48 तासांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। नेमकं कसे जरा परिस्थिती आम्हाला समजून सांगणार की काय प्रेक्षकांना की कशा पद्धतीने हे सगळी परिस्थिती किंवा मान्सून कशामुळे महाराष्ट्रात दाखल झाले पुन्हा एकदा? राईट, आता इथं आपण बघू शकता की ही लेटेस्ट सॅटेलाइट इमेजरी आहे। यामधून आपण बघू शकता की इथे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी स्पेशली आपला मध्य मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, त्याचबरोबर किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तिथे आपल्याला जास्त ढग दिसत आहेत आणि त्याचं कारण त्या कारणामुळे पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीला आपल्याला गेल्या 24 किंवा 48 तासांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडताना दिसतोय आणि अशीच परिस्थिती येणारे 24 तास असण्याची शक्यता आहे। पण काय राज्यातल्या कुठल्या भागांमध्ये ही परिस्थिती असणार आहे? राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता येणाऱ्या 24 तास आहे। त्यामध्ये अहिल्यानगर असेल, पुणे असेल, त्यानंतर सातारा, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीचे बरेचसे जिल्हे यामध्ये अशीच परिस्थिती येणारे 24 तास असण्याची शक्यता आहे। मुंबईचं खास करून मुंबईतली काय परिस्थिती? मुंबईत देखील अशा पद्धतीने? नक्कीच, मुंबईमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती येणारे 24 तास असण्याची शक्यता आहे। घाट माथ्यांवरती काय बरं, कारण की 2 दिवसांपासून खडकवासला धरण क्षेत्र असू दे किंवा घाट माथ्यांवरती देखील अशा पद्धतीने पाऊस बरसताना दिसतो? नक्कीच, माथ्यांबरोबरच प्लेन एरियाजवर सुद्धा अशीच परिस्थिती असणार आहे। दरवेळी घाट माथ्यांवर जास्त पाऊस पडतो, पण ही जी सिस्टम आहे किंवा हा जो लो प्रेशर सिस्टम आहे ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे मूव्ह होताना दिसते आणि यामुळे महाराष्ट्रातील जो प्लेन एरियाज आहेत किंवा जो पर्जन्य छायाचा प्रदेश आहे तिथे सुद्धा जास्त प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला 24 तासांमध्ये दिसून येतो। हा जो पाऊस बरसतो, मधल्या काळात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली, याला परतीचा पाऊस आपण म्हणू शकतो का? नाही, म्हणजे मान्सूनचा जो सीझन आहे तो जून ते सप्टेंबर असतो आणि आता सप्टेंबर महिना चालू आहे, त्यामुळं हा परतीचा पाऊस आहे असं आपण म्हणू शकत नाही। परंतु काल मान्सून देशातील एक छोट्याशा प्रदेशातून तो परतलेला आहे। त्यामध्ये राजस्थानचा छोटासा जो रिजन आहे त्यातून तो परतलेला आहे आणि जसं मान्सून थोडा पुढं सरकत जातो तसंच त्याचा परतीचा प्रवाससुद्धा टप्प्याटप्प्याने असतो। तो एकाच वेळी सगळ्या भारतातून किंवा पूर्ण देशातून तो परतत नाही आहे आणि तो प्रवास सुरू झाला आहे। परंतु हा जो पाऊस आहे महाराष्ट्रात जो पडणारा पाऊस आहे तो परतीचा नाही आहे, तो मान्सूनचाच आहे। काय नेमकं आव्हान काय असेल आपलं? नक्कीच, म्हणजे आता ज्यावेळी मुसळधार पाऊस असतो किंवा जोरदार पाऊस असतो त्यावेळी ट्रॅफिक असेल, त्याचबरोबर विजिबिलिटी कमी होणं असेल, त्याचबरोबर लो लाईंग एरियामध्ये जास्त पाऊस पडून त्या ठिकाणी फ्लॅश फ्लड किंवा फ्लड होण्याची शक्यता असेल, तर अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते। तर त्यामध्ये लोकांनी नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे। तर अजून 24 तास अशीच परिस्थिती असेल असं पुणे हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे आणि जो परतीचा पाऊस, खरं तर हा परतीचा पाऊस नाही आहे, मात्र ज्या पद्धतीने राज्यातली जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याची देखील गरज या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवली गेली। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।